प्रमोद मुतालीक जे श्रीराम सेनेचे चीफ आसा तांकां गोंयान येवपा खातीर बंदी घातल्या आनी ती भाजपानूच घातल्या. आनी एज फार एज आय नो की सिंपथी आसा हिंदू जनजागृती समिती टुवर्ड्स BJP नॉट काँग्रेस. सो यू हॅव टू चूज बिटवीन BJP और प्रमोद मुतालीक. व्हॉट इज युअर रिएक्शन टू? पहिली गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये प्रमोद मुतालिकांची जी बाजू आहे तर ती प्रमोद मुतालिकांची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रमोद मुतालिकांनी कुठलाही गुन्हा गोव्यात येऊन केला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतामध्ये सगळ्यांना फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. आमच्या देशात रोहिंग्या मुसलमान येऊन इथे राहिलेले आहेत, बांगलादेशी मुसलमान इकडे आहेत. जर इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान येतो, गोव्यामध्ये अफगाणिस्तानचा प्रवक्ता, तालिबानचा प्रवक्ता येऊन भाषण केलेलं आहे त्याने इथे, मग तालिबानचा स्पोक्सपर्सन गोव्यामध्ये अलाउड आहे, तर प्रमोद मुतालिक त्याच्यापेक्षा मोठे टेररिस्ट आहेत का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर भारताच्या संविधानाने भारतातल्या नागरिकांना सगळीकडे फिरण्याचा अधिकार दिलेला आहे तर फक्त गोवा राज्यातच बंदी का? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, भारतातल्या 7 जजेसच्या बेंचने ह्याच्याविषयी जजमेंट दिलेलं आहे की कुठल्याही भारतीय नागरिकाला तुम्ही सेक्शन 144 अंडर मोर दॅन 3 मंथ्स तुम्ही बॅन करू शकत नाही. आता आपण बघतोय जवळपास 4-5 वर्ष झालं त्यांना बॅन केलेलं आहे. म्हणजे कायद्याचं उल्लंघन ह्या दृष्टिकोनातून चालू आहे या विषयामध्ये. हा त्यातला महत्त्वाचा भाग. आणि महत्त्वाचं की ज्या केसमुळे प्रमोद मुतालिकांवरती हा सगळा आक्षेप घेतला गेला, मँगलोरचा पब अटॅक, बऱ्याच लोकांना माहीतच नाही की मँगलोरच्या पब अटॅकमध्ये कर्नाटकच्या कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं. सो आता तरी तुम्ही भाजपाचो पण तसो मनातल्यान निषेध करीना या विषयी? नाही, आम्ही निश्चितपणे याविषयी आम्ही प्रत्येक वेळी अधिवेशनामध्ये ठराव घेतो, याविषयी आम्ही त्याविषयीची भूमिका मांडतो, प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही भूमिका मांडतो. म्हणजे भाजप जरी हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा समविचारांचा पक्ष असला तरी सुद्धा भाजपच्या सगळ्याच गोष्टी स्वीकारता येतील असं नाही. म्हणून भाजपने जरी कॅसिनोला सपोर्ट केला तरी हिंदू जनजागृती समितीने कधी भाजपचं समर्थन केलेलं नाही. आम्ही कॅसिनोच्या विरोधात उभे आहोत. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भाजप हा त्यातल्या त्यात जरी समविचारी जरी असला तरी सुद्धा त्याचे जर मिसडीड्स असतील आणि उद्या जर कोणी असं झालं की इकडे एखादा करप्ट पॉलिटिशियन आहे तर त्याची बाजू हिंदू जनजागृती समिती घेणार नाही.